गुड इव्हनिंग एव्हरीवन. प्रत्येकाचं मिशन टीईटी मध्ये स्वागत आहे. मी राम शेठ सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. टीईटी ही कोणासाठी आहे इथपासून आपण ही सुरुवात करणार आहेत आणि सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय 1 सप्टेंबर 2025 चा यावर देखील आपण चर्चा करणार आहेत. पुढे टीईटी चे क्लास होणार का, टीईटी टेस्ट सिरीज असणार का, त्याची फीस वगैरे काय काय, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या सेशन मध्ये देणार. सर्वात महत्वाचं म्हणजे टीईटी ही परीक्षा महाराष्ट्रात ज्यांना 8वी पर्यंत शिक्षक व्हायचे त्यांच्यासाठी आहे. पेपर 1 1ली ते 5वी शिक्षक होण्यासाठी आणि पेपर 2 6वी ते 8वी शिक्षक होण्यासाठी. हे सर्वांना माहित आहे. पण आता सुप्रीम कोर्टाने दिलेला जो आदेश आहे त्या आदेशानुसार ज्यांची वयाची 53 वर्ष म्हणजे सर्व्हिस संपायला 5 वर्ष कमी आहेत यांना सोडून बाकीच्या सर्व शिक्षकांना टीईटी ही कंपल्सरी आहे. 2019चा एक जी आर ज्याच्यामध्ये टीईटी पासून सूट 2010च्या अगोदरच्या शिक्षकांना असा होता. तो होता भूतकाळात. आता जाऊ नका. वर्तमान काळ असा आहे की ते सगळे पाठीमागचे जी आर आहेत कोलॅप्स आहेत. सुप्रीम कोर्टाचा जी आर 1 सप्टेंबर 2025 चा ग्राह्य धरला जाणार. का म्हणून तो 2019चा जी आर जो कॅन्सल म्हणतोय, तर महाराष्ट्र सरकार देखील, महाराष्ट्र राज्य सरकार देखील सुप्रीम कोर्टात गेलं होतं की हीच याचिका घेऊन, आणि ही याचिका त्यांचं असं म्हणणं होतं की 2010च्या अगोदरचे जे शिक्षक लागलेले आहेत त्यांना टीईटी नसावी. परंतु सुप्रीम कोर्टाने असं सांगितलंय की फक्त 5 वर्ष ज्यांची सेवा समाप्त होण्यासाठी राहिलेत त्यांना याच्यातून सूट आहे. बाकी सर्व शिक्षकांना ही टीईटी देणे कंपल्सरी आहे. संभ्रम कोणत्याही शिक्षकांमध्ये राहू नये आणि भावी शिक्षकांमध्ये पण राहू नये. आता बघा, याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन असं आहे की सर मग मी सीटीईटी देऊ का टीईटी द्यावीच लागेल. बघा, तुमच्या लक्षात हीच गोष्ट आली नाही की टीईटी आणि सीटीईटी एकच आहे जवळपास. फक्त तिथं सी लावलंय सेंट्रलची आहे म्हणून. ती पण टीईटीच आहे आणि इकडं महाराष्ट्र टीईटी आहे. तुम्ही कोणतीही देऊ शकता. फक्त आता बिहार टीईटी देऊ नका आणि महाराष्ट्रात पुन्हा शिक्षक व्हायचे म्हणू नका. प्रत्येक राज्याची पण टीईटी असते आणि सेंट्रलची टीईटी महाराष्ट्र नाही तर पूर्ण भारतातील जे शिक्षक आहेत आणि होणारे शिक्षक आहेत त्यांना ते देणं गरजेचं आहे. मग सीटीईटी पास व्हा किंवा टीईटी पास व्हा. मग ही टीईटी प्रत्येक राज्यात घेतली जाते हेही लक्षात असू द्या. आपल्याला महाराष्ट्र राज्याची टीईटी द्यायची. काही जणांना वाटतं की सीटीईटी देतो खूप चांगले, ती द्या, हरकत नाही. कोणतेही क्वालिफाय व्हा, टीईटी पात्र व्हा. सीटेट का महाटेट तुम्ही ठरवायचे पात्र व्हायचे. गव्हर्नमेंटनं दिलेला निर्णय अतिशय महत्वाचा नवीन शिक्षकांसाठी, भावी शिक्षकांसाठी आहे. तर जे सर्व्हिसमध्ये टीचर आहेत त्यांच्यासाठी मात्र ही दुःखद गोष्ट आहे. कारण की त्यांना आता अभ्यास कधी करावा, आमचं वय 50 चालू आहे सर, 50व्या वर्षी परीक्षा पास होतोल का? 2च वर्ष आता दिलेत. पण आरटी लागू होऊन आता 16 वर्ष, 2009ला आरटी कायदा आलाय तिथून पासून आजपर्यंत विचार केला तर 16 वर्ष झालेत. एनसीटी न 2010 साली ही परीक्षा पात्र व्हावी टीईटी नावाची असं सांगितलं. पुन्हा त्याची अंमलबजावणी 11-12 पासून झाली आणि महाराष्ट्रात पहिली टीईटी 2013 साली झाली. या टीईटीचं पास होण्याचं प्रमाण खूप कमी आहे. गेलेल्या वर्षी 3,53,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि या परीक्षेत फक्त 11,000 विद्यार्थी पास झाले, दोन्ही पेपरशी मिळून. बर का, म्हणजे ही चिंताजनक बाब आहे. कारण अभ्यास करावाच लागेल. गेलेल्या वेळेस टीईटीला आपल्या टेस्ट सिरीज साठी लाईव्ह सेशन्स आपले फ्री होते गेलेल्या वेळेस, पण यावेळेस पण जे शिक्षक म्हणून जॉईन आहेत माझ्यासारखे शिक्षक, ते शिक्षक तुमच्यासाठी मोफत लाईव्ह सेशन्स घेतील. पण जे
टेस्ट सिरीजला जॉईन असतील त्यांच्यासाठी लाईव्ह सेशन्स असतील. गेलेल्या वेळेस 700 विद्यार्थी आपण 10 नोव्हेंबर 2024च्या परीक्षेत त्यांना गायडन्स केलेलं होतं. बऱ्यापैकी त्यातले पास झालेत, पण टक्केवारीचा रेशो जर पाहिला तर 3.38 म्हणजे 3.5% देखील पास नाहीत. तर त्याच्यापेक्षा नक्कीच चांगल्या प्रमाणात विद्यार्थी पास झाले, परंतु त्यावेळेस फक्त 60 दिवसाचा कालावधी भेटला होता. तर मिशन टीमच्या वतीनं आजची सर्वात मोठी अनाउन्समेंट आपली अशी असणार आहे की टीईटी टेस्ट सिरीज ही चालू असणार आहे, आणि टीईटी टेस्ट सिरीजला जे विद्यार्थी असतील त्यांना लाईव्ह सेशन सर्व विषयाची फ्री असतील. लाईव्ह सेशनसाठी आपल्या महाराष्ट्रातले जे शिक्षक माझ्यासारखे शिक्षक आहेत किंवा आपल्या टीम मध्ये शिक्षक आहेत, ते त्यांच्या वेळेनुसार ते नक्की वेळ देणार आहेत. रोज लाईव्ह सेशन किमान 2 होणार आहेत, आणि हे मोफत असणार आहेत. टीईटी टेस्ट सिरीज जी मिशन टीईटी टेस्ट सिरीजला जॉईन असतील ते, याची किंमत किती असेल तर फक्त 499 मध्ये आपण पहिले 100 ऍडमिशन घेणार आहेत, नंतर 999 असं करणार आहेत. 17 सप्टेंबर पासून लाईव्ह सेशन सुरू होणार आहेत, आणि ज्या दिवशी तुम्ही टेस्ट सिरीजच्या ग्रुपला जॉईन होणार आहेत, आता 100 संख्या ही पहिल्या 5 मिनिटात झाली हे तुम्ही पाहिलं. आता 101वा इथं आपल्याकडे ऍड होत नाही. हे 100 का म्हटलं, त्याचं कारण असते की टेस्ट सिरीज मध्ये पहिले 100 499 इतक्या अत्यल्प फीस मध्ये आपण त्यांना जॉईन करून घेणार आहेत. लाईव्ह सेशन्स त्यांच्यासाठी फ्री असणार आहेत. सर्वांसाठी का लाईव्ह सेशन्स फ्री नसणार आहेत, तर महाराष्ट्रातले जवळपास आपल्या ग्रुपला लोक असलेले 12 ग्रुप हाऊसफुल आहेत. विवेकानंद क्लासेसच्या नावाने काही ग्रुप्स आहेत, ते ग्रुप देखील 10 ग्रुप्स आहेत, ते हाऊसफुल आहेत. जवळपास 50,000 शिक्षक, भावी शिक्षक आणि झालेले शिक्षक, एवढ्या सर्वांना लाईव्ह सेशन मध्ये फ्री देणं शक्य नाही, म्हणून टेस्ट सिरीज च्या विद्यार्थ्यांना आपण फ्री देत आहोत. तर शक्य होईल तितक्या लवकर तुम्ही सर्वांनी देखील टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे. टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी जो तुम्हाला नंबर दिला जाणार आहे ग्रुपला, तुम्हाला तो नंबर मिळून जाईल. मिशनच्या सर्व ग्रुपला तो तुम्हाला नंबर मिळून जाईल, ज्या नंबरवर तुम्हाला पेमेंट करून आपली टेस्ट सिरीज जॉईन करायची. एक, आता याच्यामध्ये तुमचे जे प्रश्न आहेत ते चॅट बॉक्स मध्ये तुमचे प्रश्न येत आहेत, तुम्ही प्रश्न टाकत राहा. क्लास किती दिवसासाठी असेल? ही परीक्षा गेलेल्या वर्षी 10 नोव्हेंबरला झाली, आणि माझा 6th असं सांगतो की वर्षातून हे 2 वेळेस शासन घ्या म्हणते केंद्र शासन. महाराष्ट्र शासन आजपर्यंत एकच म्हणजे वेळेस घेते वर्षातून. गेलेल्या वेळेस जर 10 नोव्हेंबरला झाली असेल तर यावेळेस 10 डिसेंबर पर्यंत होईल. मग आपला क्लास 10 डिसेंबर पर्यंत चालेल. नाही झाली तर आपली टेस्ट सिरीज नियमित चालेल, कारण की आपल्याकडं सब्जेक्ट मध्ये टॉपिक वाईज गेलेल्या वेळेसच्या 450 टेस्ट, त्या टेस्ट मध्ये आपण अजून तेवढ्याच टेस्टची भर घालणार आहे. जुनं तेच फक्त आपण तुम्हाला पुरवणार तर असं नाही. गेलेल्या वेळेस जे टेस्ट सिरीजला होते त्यांना असं वाटत येऊ नका की सर त्याच टेस्ट पाठवणार का. त्या टेस्ट रिन्यू करून पाठवले जातील, त्या टेस्ट पण पाठवल्या जातील, नवीन टेस्ट पण पाठवले जातील. सब्जेक्ट वाईज असतील, घटक वाईज असतील. 150 मार्काची जी पाठीमागचे पेपर आहेत त्याचे पीडीएफ तुम्हाला फ्री फॉर ऑल टेस्ट सिरीजच्या ग्रुपला मिळून जातात, त्याची काळजी करू नका. नोट्स ते आपण फ्री फॉर ऑल टेस्ट सिरीजच्या ग्रुपच्या मुलांना आपण देऊन टाकतो, त्याचा विषय नाही, त्याच्यामुळे काळजी करू नका. संध्याकाळचा वेळ असेल 9 ते 10:30 हा लाईव्ह सेशन, पाऊण तासाचे 2. आणि टीईटी जाहिरात ज्या दिवशी येईल त्या दिवशी मात्र आपण जास्त सेशन त्याचे चालू करूया. आता बघा, तुम्हाला सांगितलं की अनिवार्य आहे 8वी पर्यंत शिक्षक व्हायचं असेल तर टीईटी पास होणं भावी शिक्षकांसाठी. जे ऑन द ड्युटी आहेत त्यांचं वय 53 पेक्षा कमी आहे, त्यांना देखील ही कंपल्सरी आहे. या भ्रमात बसू नका की गव्हर्नमेंट निर्णय बदलणार आहे, आमच्या नोकऱ्या जाणार नाहीत. तर तिथं त्या निर्णयामध्ये स्पष्ट शब्दात सांगितलंय की सक्तीची सेवानिवृत्ती तुम्हाला दिली जाईल. निर्णय बदलेपर्यंत तरी तुम्ही अभ्यासाला लागा, परीक्षा द्या, परीक्षेला घाबरू नका. आपण शिक्षक आहे, वी आर द नेशन बिल्डर. मी नेहमी असं म्हणत असतो की शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक संकटाला सामोरं कसं जायचं हे शिकवत असतात किंवा शिकवायचं असतं. तर मग शिक्षकांनी का परीक्षेला सामोरं जायचं नाही? जायचं, बेडायचं, जे होईल ते होईल.
घेऊ नंतर, पण परीक्षा द्यायचीच नाही, आम्ही परीक्षा देणारच नाहीत, असं म्हणणं देखील मला चुकीचं वाटतं. 2010 ची टीईटी पास असेल तरी द्यावी लागेल का? सीटीईटी जर 2010 ला पास असेल तरी काही हरकत नाही, कारण की अगोदरचा निर्णय असा होता की सीटीईटी म्हणजे सीटेट म्हणतोय बरं का, आता हे सीटीईटी मध्ये लय गडबड आहे. महाराष्ट्रात शिक्षक होण्यासाठी एक 2008 ला आणि 10 ला परीक्षा झाली, त्याला पण सीटीईटी असं म्हणतात. त्याच्यातून शिक्षक झाला असेल तरी द्यायचीच आहे. तुम्ही त्याच्या अगोदर बी शिक्षक झाला असला 2008च्या महाराष्ट्रात, तरी देखील द्यायची तुम्हाला. 2008 आणि 2010 ला डीएड चे अनेक शिक्षक, प्राथमिक शिक्षक झाले 1 ते 5, 6 ते 8 ला. त्यांना कंपल्सरी आहे. त्यांनी झोपा काढू नका आणि भ्रमात देखील राहू नका की निर्णय बदलणार आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय हायकोर्टचा नाही. 2019 चे जुने जी आर कोणीतरी ग्रुपवर पाठवते, तुम्हाला वाटतंय आपल्याला सूट आहे काय की नाही सूट. 2010 वाल्यांना पण नाही, 2008 वाल्यांना पण नाही, 2008च्या अगोदर जरी लागलेला असाल तरीही नाही. तुमचं वय 53 आहे का? नाही ना. जर उत्तर नाही असेल तर तुम्हाला टीईटी देणे. तुम्ही प्रायव्हेट मध्ये काम करताय का? तरीही देणे. अनुदानित शाळेवर आहात मग तर कंपल्सरीच आहे, कारण की तुमची नोकरी जाणार आहे जर 2 वर्षात तुम्ही परीक्षा पास नाही झालात तर. इतकी गंभीर गंभीर गोष्ट. पण आपण कसं आहे, आपल्याकडे काही लोक इतके निर्ढावलेले, काहीच होत नाही या फुल कॉन्फिडन्स मध्ये बसलेले. परंतु गव्हर्नमेंटचा एक तुम्ही व्ह्यू लक्षात घ्या. शिक्षक अतिरिक्त झालेत, एवढ्या शिक्षकांची पगार त्यांना परवडत नाहीये, विद्यार्थी संख्या कमी होते. शिक्षकांना घरी जा म्हणायचंय, पण डायरेक्ट तर सर्वांना पाठवता येत नाही, म्हणून गव्हर्नमेंट देखील अशा खेळी खेळणार आणि त्याच्यातून तावून सलाखून जी चाळणीतून बाहेर येणारे चाळून चाळून ते राहणारे तेच शिक्षक म्हणून टिकणारे. बाकीच्यांना गव्हर्नमेंट कसं ना कसं घरी पाठवणारच आहे. त्यामुळं तुम्ही सर्व जणांनी 2010 ची सीटीईटी असू द्या, 8 ची सीटीईटी असू द्या, त्या अगोदर शिक्षक म्हणून तुम्ही प्रायव्हेट शाळेवर अनुदानित वर लागलेले असाल तरीही तुम्हाला देणं आहे. सीटेट चालेल का? परत तुम्हाला सांगतो, सीटेट आणि टेट याच्यात काहीच फरक नाही, दोन्ही टेटच आहेत. बऱ्याच जणांनी संभ्रमच निर्माण करून टाकलाय. सेंट्रलची टीईटी म्हटलं की ती सीटीईटी असं म्हणायला लागलेत. अरे ती पण टीईटीच आहे आणि महाराष्ट्राची जी टीईटी आहे ती महा टीईटी असते, ती पण टीईटीच आहे. दोन्हीपैकी कोणतीही क्वालिफाय असेल तरी आनंद आहे, अभिनंदन आहे तुमचं. तुम्ही पात्र आहात शिक्षक म्हणून काम करण्यास, नोकरी करण्यास. तर नवीन शिक्षकांनी, जे होणारे शिक्षक आहेत त्यांनी काय आशा ठेवायची, तर बाबा अनेक 80 शिक्षक आहेत आणि ते त्यांचं वय 53 झालं नाही, ते जर पास नाही झाले तर त्यांना नोकरी जर गमवावी लागली, चुकून त्यांना लागू नये गमवावी. माझी पण अशी इच्छा आहे की गव्हर्नमेंटनं तो निर्णय बदलावा. 2010च्या अगोदर जे लागलेले शिक्षक आहेत त्यांच्यासाठी मी पण त्या बाजूने आहे, किंवा गव्हर्नमेंटनं तो निर्णय बदलावा. पण जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत लक्षात घ्या की आपल्याला ती परीक्षा द्यायचीच आहे. पास नापास हा नंतरचा खेळ, पण ती द्यायचीच आहे. असो. एक प्रश्न असा होता की सर मी डीएड आहे, ग्रॅज्युएट आहे. डीएड जे ग्रॅज्युएट आहेत ते 6 ते 8 ला पात्र आहेत. त्यांनी टीईटी द्या, 6 ते 8 पेपर 2. ज्या लोकांना केंद्र प्रमुख म्हणून प्रमोशन पाहिजे, मुख्याध्यापक म्हणून प्रमोशन पाहिजे 1 ते 8च्या शाळांना, ज्यांना प्रमोशन पाहिजे त्यांनी पण टीईटी पात्र होणं गरजेचं आहे, अनिवार्य. मला अजून एक निर्णय सांगायचा आहे, तो मद्रास हायकोर्टचा. तो निर्णय आता जस्ट जून 2025 आहे. आणि मद्रास हायकोर्टनं निर्णय असा दिला होता की 2010च्या अगोदरचे काही जे लोक आहेत किंवा 13च्या अगोदरचे लोक आहेत त्यांना टीईटी मधून सूट मिळाली. पण हा निर्णय देखील खारीज होतो, निकाली निघतो तो 1 सप्टेंबर 2025च्या निर्णयाने. कारण 1 सप्टेंबर 2025चा निर्णय कोणालाच सूट देत नाही. ज्याचं वय 53च्या कमी आहे त्या सर्वांना कंपल्सरी टीईटी देणार. 53च्या पुढचे जे राहिलेत त्यांची 5च वर्ष सेवेची राहिलीत, त्यांना मात्र सर्व सेवेचे लाभ मिळणार, त्याच्यात वाद नाही.
तर या गोष्टी लक्षात घ्या. जुने जी आर पाहत बसू नका. नवीन जी आर जो 1 सप्टेंबर 2025 ला निघालेला आहे तो शिक्षकांनी पाहावा. 110 पानाचं जी आर आहे. जर कोणाला तो मिळाला नसेल तर मला व्हॉट्सअप करा, तुम्हाला मी तो देऊन टाकेल. आपल्या सर्व ग्रुपवर मी पाठवलेला आहे. इंग्रजी कळत नसेल तर मोबाईल तुम्हाला कळतोय त्या मोबाईलवर पहा, ते लँग्वेज चेंज करा, हिंदीतून पहा, मराठीतून पहा, वाचा, समजून घ्या. तज्ञांना विचारा हवं तर. आणि आपल्याकडे जे प्रत्येक शाळेत तज्ञ आहेत त्यांच्याच भरोश्यावर राहू नका, इतर तज्ञांना देखील विचारा. कारण की सुरुवातीला ज्यावेळेस निर्णय आला त्यावेळेस मला पण असंच वाटलं होतं की 2010च्या अगोदरच्यांना सर्वांना सूट आहे. पण बारकाईनं तुम्ही जी आर पाहिल्याच्या नंतर लक्षात येतं की सर्वांना सूट नाही. नोकरीत राहायचं असेल तर टीईटी पास होणं आहे. भावी शिक्षकांनी या गोष्टीचा नक्कीच लाभ होणार आहे. भावी शिक्षकांना आणि जे सेवेत आहेत त्यांना पदोन्नतीसाठी याचा लाभ नक्की होणार आहे. मी काही चॅटबॉक्स चॅटिंग मधले चॅट्स वाचतो आणि त्याची उत्तरं जितक्या फास्ट होईल तितक्या फास्ट मी देतो. टीईटी कधी होणार आहे? तर ही टीईटी गेल्या वेळेस 10 नोव्हेंबरला झाली, तर राऊंड फिगर त्याच्या जवळपास ही परीक्षा होईल असं मला वाटतं. त्यामुळं तुम्ही सर्वांनी बी अवेअर, सावध राहा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा. मग आपण कधीपासून सर सुरुवात करणार आहे? आज अनाउन्समेंट केली मी तुम्हाला. टेस्ट सिरीजच्या ग्रुपला जॉईन व्हा. 499 फक्त त्याची किंमत किंवा त्याची प्राइस आपण मानधन म्हणूया. तिथं लाईव्ह सेशन सगळे तुम्हाला टीचर्स लोक जे शिक्षक आहेत म्हणजे नेशन बिल्डर्स, आपण त्याला नेशन बिल्डर असं नाव आले, राष्ट्र निर्माता, जे ऑलरेडी जॉईन आहेत टीचर म्हणून, किंवा काही जण हे या परीक्षा पास आहेत, एमपीएससी वगैरे त्यांनी केली आणि अधिकारी वगैरे झाले ते पण आहेत. शिकवणाऱ्यांमध्ये जे जिल्हा परिषदला जॉईन आहेत किंवा संस्थेवर जॉईन आहेत, जे प्रायमरीला माध्यमिकला जॉईन आहेत, असे शिक्षक तुम्हाला शिकवायला असणार आहेत. आणि ते फ्री फॉर ऑल, जे टेस्ट सिरीजला मुलं आहेत तर ते तिथं जॉईन होणार आहे. तुम्ही त्याची काळजी करू नका. नोट्स वगैरे याची काळजी करू नका. तुम्ही इथं पाहिलं असेल की ही सगळी माझ्याकडे पुस्तकं ही 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वीची सगळी पुस्तकं म्हणजे विज्ञानाची, गणिताची, इतिहासाची, भूगोलाची आहेत. मराठी, इंग्रजी, मानसशास्त्र हे स्वतः मी सेट क्वालिफाय आहे. 5 वर्ष डीएड बीएड ला शिकवलंय. जेएसपीएम पुणे सारख्या ठिकाणी मी 3 वर्ष शिकवलेले. अल्पसंख्याक शाळांना लागू आहे का? नाही, सूट आहे त्यांना. अजून लागू नाही. हा मुद्दा खूप महत्वाचा बरं का. अल्पसंख्याक शाळाच त्या शिक्षकांना लागू नाही. असे प्रश्न तुमचे डाऊट्स असतील ते क्लिअर करा. तर मी जे म्हणताना म्हटलं ना, जिल्हा परिषदच्या सर्व शिक्षकांना आणि अनुदानित विना अनुदानित वरच्या सर्व शिक्षकांना अल्पसंख्याक सोड. मला टेस्ट सिरीज पण ज्यांना ज्यांना टेस्ट सिरीज जॉईन करायची त्यांना मी मॅडमच्या नंबरवरून तुम्हाला मॅडमचा नंबर देतो. या नंबरवर तुम्ही पेमेंट करू शकता. ग्रुपवर सर्व ग्रुपवर तो नंबर मिळणार आहे तुम्हाला, काळजी करू नका. मला व्हॉट्सअप केलं तरी तुम्हाला मी हा नंबर देईल, तुम्हाला स्कॅनर पण देईल. 499 नाव मात्र शुल्क भरून तुम्ही टेस्ट सिरीजचा ग्रुप जॉईन करा. पहिले 100 विद्यार्थी 499 मध्ये, नंतर 999 आपण करणार आहेत. महाराष्ट्रातली सर्वात कमी मूल्य किंवा शुल्क आपण आकारून हे सर्व विद्यार्थ्यांसाठी करत आहोत. त्याच्या मागची तळमळ एवढीच आहे की आम्हाला ज्या अडचणी आल्या त्या तुम्हाला येऊ नयेत. किंवा मी स्वतः एमपीएससीचा अभ्यास करत असल्यामुळे मी ती 2013ची टीईटी पास होतो. नंतर मी पुन्हा 15 टीईटी दिली, 96 मार्क्स त्याच्यात पडले. सीटीईटी दिली, सीटेट ज्याला तुम्ही म्हणता, ती पण पास झालो. सेट पास आहे आणि 5 वर्ष अध्यापनाचा अनुभव आहे. डीएड ला 2 वर्ष आणि बीएड ला 3 वर्ष पुणे जेएसपीएम जे आता हिंजवडी साईडला आहे तिथं 3 वर्ष. आणि नंतर मात्र मी स्वतः टीआयटी ची परीक्षा देऊन शिक्षक म्हणून लातूर जिल्ह्यात जॉईन झालो. त्याच्यामुळे तुम्हा सर्वांच्या आग्रहाखातर आपण 2017 नंतर 17 पासून हा मिशनचा उपक्रम चालवतो आणि शक्य होईल तितकं विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न सर्व मिशनची टीम. आता मिशन टीम मध्ये जवळपास 40 जण काम करतात, जे तुम्हाला ऍक्टिव्हली काम करताना दिसतील आणि शिकवताना तुम्हाला 5-7 लोक 7 लोक तर शिकवताना तुम्हाला दिसतील. असो, ज्यांना टेस्ट सिरीज जॉईन करायची त्यांच्यासाठी मी तिथं चॅटबॉक्स मध्ये नंबर आहे, तुम्हाला सर्व ग्रुपवर नंबर आहे. माझ्या नंबरशी संपर्क केला तरी काही हरकत नाही. मी तुम्हाला मॅडमचा नंबर आणि स्कॅनर पाठवून देईल. असं टीईटी पास आहे, टेट द्यावीच लागेल का? गरज नाही, सोपं होतं ते.
सर फक्त सीटेट दिली तर चालेल का? मी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच दिलेलं आहे. सर्व शिक्षकांना का? सर्व शिक्षकांना अल्पसंख्याक शाळावरचे वगळता आणि वय 53 पेक्षा जास्त आहे, 5 वर्ष सर्व्हिस राहिली असेल तर त्यांना पण वगळलेलं आहे. टेट एक्झामची डेट काय आहे? तर नोव्हेंबर गेलेल्या वर्षी होती, म्हणजे राऊंड फिगर तिथं जवळपासची होईल, कारण की 2025 मध्ये ही परीक्षा झालेली नाही. उशीर झाला तर डिसेंबर एंड पर्यंत होईल. वर्षातून किमान एकदा घ्यावी लागेल. तसं तर दोनदा घ्यायची आहे. महाराष्ट्र शासन पण म्हणलं होतं आम्ही दोनदा घेऊ. आजपर्यंत कधीच दोनदा घेणं झालं नाही शासनाच्यानं. किमान एकदा घेईल. 2013, 14, 15, 16, 17, 18 पर्यंत खंड नव्हता. नंतर काहीतरी 21ला जो टीईटीत घोटाळा झाला, 15,000 शिक्षकांपैकी 7,500 शिक्षक मोठ्या क्लास वन अधिकाऱ्यांनी मॅनेज होऊन पास केले. त्याच्यामुळे सगळी गडबड गोंधळ झाला. अभ्यास करणारे विद्यार्थी मागे पडले. 7,500 लोक, आपण त्याला काय म्हणूया, मागच्या दाराने पास झाले. त्यांचे सर्टिफिकेट नंतर कॅन्सल झाले. अलकाताई पारधे यांनी 499 पे करून त्याच्यावर ऍडमिशन घेतलंय. अलकाताई ह्या खरं तर माझ्या जुन्या विद्यार्थिनी आहेत. अलकाताई मला व्हॉट्सअप करून ठेवा. तुम्हाला ग्रुप क्रिएट करायचा राहिलाय बरं का, खरं तर करणार आहे, पण ते मी आज करेल. आणि हे लाईव्ह सेशन्स आपले लवकरात लवकर 100 झाले की लगेच चालू करू. 17 तारीख असं मी म्हटलंय, पण पहिले 100 झाले की लगेच चालू करू लाईव्ह सेशन्स. म्हणजे मी स्वतः तर इंग्लिशसाठी, आणि माझं एम ए इंग्लिश आणि एम ए हिस्ट्री आहे, मी दोन सब्जेक्ट तर मी चांगले कव्हर करतो. मानसशास्त्र मी शिकवत होतो डीएड ला आणि बीएड ला. त्याच्यामुळे मॅक्झिमम सर्व डीएडच्या फर्स्ट जो पेपर आहे 5वी पर्यंत शिक्षक होण्यासाठी, त्यातले 30 मार्क इंग्रजीचे आणि 30 मार्क मानसशास्त्राचे मी कव्हर करू शकतो तुमचे. आपल्याकडे बाकीचे पण टीचर आहेत, ते पण त्यांचे त्यांचे सब्जेक्ट घेणार आहेत. असो सर, टेट आणि सीटेट एकदाच वेळेत येईल का? गेल्या वेळेस आलती बरं का, 15 दिवसाचा फरक होता. दोन्हीचा अभ्यासक्रम सेमच असल्यासारखा आहे. तिकडे हिंदी इंग्लिश आहे, इकडे मराठी इंग्लिश, इतकाच फरक आहे. त्या 2010ची सीटीईटी पास झाले तरी द्यावी लागेल का? तुम्ही 2010ची सेंट्रलची टीईटी पास झाला असाल तर काही अडचण नाही. सीईटी महाराष्ट्र शासनची देऊन तुम्ही शिक्षक झालेला असाल तर तुम्हाला परीक्षा द्यायची आहे. हा, 2008 आणि 10 वाले शिक्षकांनी फार निवांत राहायला लागले. त्यांना अजून वाटायला लागले गव्हर्नमेंट निर्णय बदलणार आहे. आणि ते सुप्रीम कोर्टाचा निर्णय काही सत्र न्यायालयाचा, जिल्हा न्यायालयाचा नाही, हायकोर्टचा पण नाहीये, तो सुप्रीम कोर्टाचा आहे. तो बदले तर इतक्या लवकर तर बदलत नाही, असं माझं पर्सनल ओपिनियन आहे. बदलावा काही जणांसाठी 2010च्या अगोदरच्या लोकांसाठी, पण तो बदलणारा नाही इतक्या लवकर तरी. कारण तुम्हाला सांगितले गव्हर्नमेंटला मुद्दाम घरी बसवायचे शिक्षक काही, त्याच्यासाठी गव्हर्नमेंटची ही चाल आहे. सरळ सरळ त्याच्यात फसू नका. या चालीत फसू नका. पास व्हा, पुढे निघून सेफ राहा. आता बघा, मी माध्यमिक शिक्षक जरी असलो तर मी 3 पात्रता परीक्षा पास आहे. एक जी पहिल्यांदा 2013ला झाली होती, त्यावेळेस 13ला काय म्हणले, 5 वर्षाची याची पात्रता आहे, 5 वर्षाला पुन्हा द्यावं लागेल. मग मी एमपीएससीचा अभ्यास करत होतो. मी म्हटलो 5 वर्ष संपत आलेस, मग पुन्हा पास होईल का नाही, म्हणून मी 15 दिली, पुन्हा पास झालो. नंतर मग मी म्हटलं केंद्रात शिक्षक व्हायचं असेल तर सीटेट द्यावी लागते, तिथं टीईटी चालत नाही, म्हणून मी सीटेट पात्र झालो. तुमच्या माहितीस्तव तिन्ही परीक्षा पात्र होऊन मी पुन्हा 9वी 10वीला मास्टर झालो. बऱ्याच शिक्षकांना वाटतं की काय उपयोग झाला सर तुमचा एवढे परीक्षा पास होऊन. उपयोग झाला काय असं विचारू नका, माझ्या ज्ञानात नक्कीच भर पडली. मला प्रायमरीला शिक्षक होण्यासाठीची पात्रता काय आहे, तेव्हा ती पात्रता प्राप्त झाली. माध्यमिकची तर होतीच, आणि सेट क्वालिफाय असल्यामुळे मी तर डीएड आणि बीएड ला प्राध्यापक होतो. त्याच्यामुळे परीक्षा शिक्षकांनी देत राहाव्यात. श्रीकांत जिचकरनं कितीतरी परीक्षा दिल्या आहे का नाही, आपल्याला ह्या 2-4 परीक्षा द्यायला काय हरकत आहे. मी शिक्षण क्षेत्रातल्या 7 परीक्षा दिल्यात ना. जसं तुम्ही पण डीएड केलंय, बीएड केलंय, समजा एमएड केलंय, सेट केलंय, बरेच जण आहेत परीक्षा देणारे, तुम्हाला पण त्या द्यायच्या आहेत, कंपल्सरी आहे. बीकॉम वाल्यांनी 6 ते 8ला शिकवू शकतात का? आता हे शिकवू शकतात. गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये तुमचं बीएड करून घेतलंय म्हणजे तुम्हाला शिक्षक करायचं आहे त्यांना, ते त्यांनी द्यायची, पात्र व्हायचंय. गव्हर्नमेंटला जाब विचारायचा, जर नाही नोकरी दिली तर आम्हाला आमचं बीएड का करून घेतलंय, तुम्ही जॉब देत नाहीत तर. ते देतात त्यांना, होताल तुम्ही शिक्षक. बर, सिटेट कधी होईल? नोव्हेंबर डिसेंबर. सर मला टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे. बरं,
शुभदाताई, तुम्ही नक्की जॉईन करा. तुम्हाला नंबर मी चॅट बॉक्स मध्ये दिलेला आहे. मायनॉरिटी स्कूलला टीचर्स साठी टीईटी कंपल्सरी आहे का? नाही, सध्या तरी नाही, हे उत्तर आहे. सुप्रीम कोर्टाचं जजमेंट मध्ये अल्पसंख्याक शाळांना लागू नाही. सर, मला टेस्ट सिरीजला जॉईन करायचं आहे. दीपालीताई, नक्की जॉईन व्हा. तुमच्यासाठी तिथं नंबर दिलेला आहे. आणि त्याचबरोबर माझा नंबर, पर्सनल नंबर, ज्यावरून तुम्हाला मी सर्वांना ह्याची लिंक पाठवलेली आहे, तो सर्व नंबर सर्व ग्रुप्सवर ऍडमिन म्हणून आहे. रामशेठ सर तुमच्या पुढे तिथं नाव येईल त्यावेळेस. बीएड अपीयर विद्यार्थ्यांना नक्कीच ही सुवर्ण संधी आहे. त्यांनी नक्की परीक्षा द्यायची आहे. त्यांच्यासारखं सुवर्ण संधी कोणाला नाही. 2000 आता 27-28 ला खूप मोठी रिटायरमेंट आहे. 1996 ला एक मोठा लॉट शिक्षकांचा भरला गेला होता. तो लॉट आता रिटायर होतोय 2027, 28, 29, 30 पर्यंत. या 5 वर्षात अपियर वाल्यांना नक्कीच संधी आहे. आणि ते पात्र असतील तर त्यांना जास्त संधी आहे. म्हणजे सर, अपत्रवाले तर बाहेरच फेकले जाणार आहेत. पण ज्यांचं बीएड आहे 9-10 ला आहे, 11-12 साठी, त्यांची शक्यता वाढणार आहे जर तुम्ही परीक्षा पात्रता टीईटी मिळवली तर. 6 ते 8 ला पण शिक्षक होणार आहे जिल्हा परिषदला अनुदानित शाळेंवर. आणि प्रायव्हेट शाळेंना शिक्षक होण्यासाठी देखील ही टीईटी पात्र होणं गरजेचं आहे. तुम्ही या भ्रमात पण राहू नका. प्रायव्हेट वर सर 10,000 देतात, 20,000 देतात. तिथं शिक्षक पात्र जर गेले तर त्यांना पगार पण जास्त द्यावा लागेल आणि पात्र शिक्षकच घ्यावं लागतील. अपात्र शिक्षक नाही. सध्या अपात्र शिक्षक इंग्लिश मीडियम स्कूलवर खूप जास्त दिसतात. परंतु नियम आता हळूहळू कडक होत जातील त्यांच्यासाठी पण. बीएड झाल्यानंतर सीटीईटी द्यावी लागते. आधी पाहत असेल तर चालेल का? अपीयर मध्ये द्या, खूप चांगली गोष्ट आहे. वृक्षालीत आहे, तुम्ही शिक्षक नाही का? आहेत ना. मग ही वैशालीत आहे, मी काय सांगतो, मी शिक्षक आहे. टीआयटी 2017च्या परीक्षेतून शिक्षक झालेलो. बेटा मी लाईव्ह क्लासमध्ये, मी देणार नाही, आईला घेऊन यायचं. तर मी शिक्षक तर 2017च्या परीक्षेतूनच झालेलो आहे. त्यामुळं मी तुमच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला जेवढी मदत होईल तेवढी. आता माझी टीम, मी एमपीएससीचा अभ्यास करत असल्यामुळे महाराष्ट्रभरातले शिक्षक आणि मित्र आणि माझे विद्यार्थी जे भावी शिक्षक झाले आणि भावी शिक्षक होणार आहेत, ते खूप सारे महाराष्ट्रभर आहेत. ते आपल्याला मदत करतात, शिकवण्यासाठी पण मदत करतात, नोट्स साठी पण मदत करतात. एमपीएससीचा अभ्यास करत असल्यामुळे एमपीएससीचे मित्र पण आपल्याला मदत करतात. त्याच्यामुळे ती मदत मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. इतकंच, मी मीडिएटर. मी तर शिकवणार आहे ते फ्री शिकवणार आहे, पण बाकीची मदत करणार ते पण फ्री करणार आहेत. पण सिटी याच्या सिरीजची फीस आपण 499 का ठेवतो? तर सर्वच फ्री देण्यात येऊ नये. फ्रीचं मूल्य शून्य राहतं, म्हणून ती 499 एक प्रोत्साहनपर बक्षीस समजा किंवा त्याचं काय शुल्क समजा ते असतं. ते काय बाकी खूप खूप काय पैसे कमवायचे वगैरे याच्यात काही उद्देश नाही. गव्हर्नमेंट चांगला पगार देते बऱ्यापैकी. शिक्षकांचे सारे व्यवस्थित टकाटक आहे. तुम्ही पण शिक्षक व्हावं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विजन जे आहे हे करण्यामागचं, ते आय वॉन्ट रिव्हॉल्युशन इन एज्युकेशन हा आहे. मला 10,000 शिक्षक असे पाहिजे की ते ध्येय वेडे. आणि मग असे शिक्षक भेटतील का? तर बरेच जण म्हणतात नाही सर, आता भेटणं शक्य नाही. पण मी अजून आशावाद ठेवू नये की वारे गुरुजींसारखे शिक्षक निर्माण होतील आणि एक दिवस नक्कीच शिक्षणात क्रांती होईल. आणि ही क्रांतीमध्ये टिकायचं असेल तर तुम्हाला पण प्रयत्न करावा लागेल. आतापासून तुमचा अभ्यास करणं, विद्यार्थ्यांप्रती अभ्यासाप्रती एकनिष्ठ राहणं, तुमच्या ज्ञानात वृद्धी करणं. आता मी रस्त्यावरती शाळा चालवत होतो वगैरे वगैरे, तुम्हाला ती हिस्ट्री सांगण्यात अर्थ नाही. असो, तर टीईटी पास आहे, टेट द्यावीच लागेल का? काय हे, हा इतका मूर्खत्वाचा प्रश्न आहे ना, प्रचंड राग आणणारा. म्हणजे मला खरं तर रागच येत नाही, परंतु हा प्रश्न मला व्हॉट्सअपवर पण विचारला. टीआयटी पास आहे, टीईटी द्यावी लागेल. अरे तुम्ही डोक्यावर पडलात का काय? टीआयटी पास आणि नापास नसतं हे 100 वेळेस सांगितलं. एक टीईटी पास झालात म्हणजे तुम्हाला टीईटी द्यायची नाही का? टीईटी द्यावीच लागेल तुम्हाला. 8 पर्यंत शिक्षक व्हायचं असेल तर टीआयटी पास व्हा, नाही तर स्टेट पास व्हा, नेट पास व्हा, पीएचडी मिळवा. तुम्हाला 1ली ते 8वी शिक्षक व्हायचंय, टेट द्या. 1ली ते 8वी शिक्षक आहात, तुमचं वय 53 नाही तरी टीईटी द्या, असं सुप्रीम कोर्ट सांगते, मी नाही बरं का.
ह्या टीईटी, मी टीआयटी पास आहे असं म्हणलं का माझं डोकंच म्हणजे खवळते बघा. टीईटी 1 मार्क असला तरी पास आहेत तुम्ही, आणि 160 असला तरी पास आहेत. 180, 92 मार्क आहेत, 192. 192 मार्क वाल्याला 6वी ते 8वीला शिक्षक व्हायचं असेल तर टीईटी द्यावी लागेल, नाही तर घरी बस म्हणते त्याला. नाही तर 9वी 10वी 11वी 12वीला तुझी पात्रता असेल तर तू हे कर. समजा एखादा डीएड वाला आहे, त्याने टीआयटीला 192 मार्क मिळवले, त्याला शिक्षकच होता येत नाही टीईटी पास नसेल तर. डीएड वाला आहे, त्याने टीआयटी मध्ये 192 मार्क मिळवले 200 पैकी, तरी त्याला 1 ते 8ला शिक्षक होता येत नाही. 9 ते 10 तो होऊ शकतो. आणि त्यानं जर मास्टर केलेला असेल तर 11वी 12वीला पण होऊ शकतो. तिथं टीईटी नाही. पुन्हा कुणाला? 9वी 10वी 11वी 12वीला. तर त्यांनी एक लक्षात घ्या, टीआयटी ते मी पास, टीआयटी पास आहे. टीआयटी पास आणि नापास कधी नसते. पुन्हा काय शिकवले काय कळत नाही मला. माझी नियुक्ती 9-10ला आहे, तर मला द्यावी लागेल का? तुम्हाला मी आताच म्हटलं सर, माझी पण 9-10ला नियुक्ती आहे. मला गरज नाही, पण मी ती दिली, पात्र झालो. माझं असं म्हणणं आहे, तुम्हाला गरज नाही, पण तुम्ही द्या एकदा. का? भविष्य काळामध्ये कुठे काय संधी येतील किंवा कुठे आपलं काय सर्टिफिकेट कामाला येईल हे सांगता येत नाही. 9-10ला शिक्षक आहात तर तुम्ही खूप सुदैवी आहात सध्याच्या घडीला. पण पुन्हा गव्हर्नमेंटने एखादी अजून परीक्षा काढली 9वी 10वीसाठी, आता जसं 2010च्या अगोदरच्या शिक्षकांना ही टीईटी द्यायला लावायला, तसं 9वी 10वीला आपण जे शिक्षक आहेत त्यांना पण एखादी परीक्षा लावली तर त्याचं प्रिपरेशन राहावं, म्हणून आपण देऊ. आता मला द्यायची गरज नाही, पण मी ते 3 वेळेस पास आहे ना, त्याच्यामुळे मला द्यायची गरज नाही. तुम्ही जर मला पण द्या जमत असेल तर मी पण देऊ लागतो तुमच्या सोबत सगळ्या सर्वांची. इथं काय कॉम्पिटिशन नसतं, पात्रता आहे फक्त. तुम्ही नोकरी का सोडून दिली? वैशालीताई नोकरी सोडून दिली नाही मी, ऑन द वे, ऑन द जॉब आहे. मी फ्री कशासाठी शिकवतो त्याचं कारण असते. मी ड्युटीवर आहे तर मला फ्री शिकवतो. टेस्ट सिरीजचं मानधन सर्वांसाठी असतं, ते तेवढं फक्त आपण मानधन टेस्ट सिरीजचं घेतो, लाईव्ह सेशनचं घेत नाही. तुमचं मानधन 1 रुपयाची मानधनाची मला अपेक्षा नाही, मी फ्री शिकवतो, फ्री फॉर ऑल. मग टेस्ट सिरीजच्या मुलांनाच काही लिंक देतात. 100चा आकडा तुम्ही बघितलं का? पहिल्या 5 मिनिटाच्या अगोदर गाठला गेला. आपली 100ची कॅपॅसिटी, आपण ती 1000ची कॅपॅसिटी करू. झूमचं सबस्क्रिप्शन घ्यायला 1000चं काहीतरी 8-10 हजार रुपये महिन्याला खर्च. 100चं सबस्क्रिप्शन घ्यायचं असलं तर 1500 रुपये महिन्याला खर्च. म्हणून ही कॅपॅसिटी 100 आहे. 100 ऍडमिशन झाल्याच्या नंतर बॅच नंबर 2 चालू करताना आपण ह्याचं सबस्क्रिप्शन पुन्हा 500चं करतो. 500चं झाल्यास पुन्हा आपण त्याचं 1000चं सबस्क्रिप्शन करूया. तोपर्यंत 100च राहू द्या. किती दिवस तयारी हवेत तयारीसाठी? ज्या दिवशीपासून तयारी कराल त्या दिवशीपासून परीक्षेच्या दिवसापर्यंत तयारी करा. मी असं म्हणत असतो की 60 दिवस दररोज 5 तास अभ्यास केला, 300 तास अभ्यास केला की तुम्ही पास व्हायला पाहिजे. पण टीईटी पास होण्याची जे प्रमाण आहे तर 3.5 लाख शिक्षकांमध्ये, म्हणजे भावी शिक्षक मध्ये 11,000 पास आहेत. आणि प्रत्येक वर्षी इतकंच प्रमाण असतं, 3%, 3.5%. त्याच्यामुळे जितके जास्त अभ्यास करा तितकं चांगलं आहे. 50 दिवस अभ्यास केलास पास होता, 60 दिवस केला, 100 दिवस केला, असा फिक्स आकडा नाही सांगता येत. तुमचं ग्रास्पिंग पॉवर काय, तुमचं बेसिक तुम्ही काय केलेलं स्टडी, त्याच्यावरती डिपेंड आहे. आता मी सीटेटचा एकही दिवस अभ्यास केला नव्हता, मग कसं काय पास झालं? अरे मी एमपीएससीचा अभ्यास करत होतो ना, पुण्यात राहून सदाशिव पेठ मध्ये 2013 पासून. तो अभ्यास म्हणजे पाठीमाग अभ्यास केला तो जशाल तसा पुढे आहे ना. मी सेट पण पास झालो. मग बऱ्याच जणांना प्रश्न पडतो कसं काय झालं, आणि मी त्यांना सांगतो मी अभ्यास नव्हता केला. अभ्यास नव्हता केला म्हणजे दररोज सकाळी 7 पासून रात्रीच्या 11 पर्यंत एसी मध्ये खुर्चीवर बसून पुस्तकच वाचत होतात ना. पास होणार नाही तर काय नापास होतात का? इमानदारीनं वाचले होते पुस्तक, म्हणून ते पास होतात. मग तसं जर तुमचा अभ्यास अगोदरचा काही असेल 2-4 वर्ष कुठंतरी कधीतरी केलेला, तर 100% तुम्हाला इझी गोईंग परीक्षा पास होतात. अभ्यास आयुष्यात कधीच केला नाही सर, मग मग लय अवघड आहे. तुम्हाला फार पहिलीच्या पुस्तकापासून अभ्यास करावा लागेल, इतकं सोपं नाही. टेस्ट, मला पण टेस्ट सिरीज जॉईन व्हायचं आहे. सर्वांनी व्हा असं माझं म्हणणं आहे. 100 जण झाले की आपण टेस्ट सिरीजचे लाईव्ह सेशन चालू करू. पहिल्या 100 मुलांना 499 मध्ये टेस्ट सिरीजच्या ग्रुपला जॉईन करू. नंतर आपण 999 करू. कारण की महाराष्ट्रात सगळ्यात कमी शुल्क आपण का घेतोय ते सांगितलं तुम्हाला. वी आर नेशन बिल्डर्स, आम्ही सगळे राष्ट्र निर्माते आहोत. त्यामुळे
तुमच्याच ह्याच्यापैकी लगेच एक कॉल आहे, इतकं फास्ट का करायला तुम्ही मॅडम? त्याच्यावर कॉल नका करू, नंतर घेऊत ना कॉल. हॅलो, हा बोला ताई. टीईटी ग्रुपला जॉईन आहे मी. हा, आहेत टीईटी ग्रुपला जॉईन. तुम्ही हा नंबर सेंड केला ना? हो. तर माझा प्रश्न असा आहे की तुम्ही जे म्हटलं की 2 सेशन होईल रोजचे, हा, त्यामधलं संध्याकाळचं आम्ही जॉईन करू शकतो, पण सकाळचं कोणतं टायमिंग आहे? कारण नाही नाही, शाळा वगैरे आता बघा हा. ताईंचा प्रश्न छान आहे. ताई तुम्हाला उत्तर देतो, लाईव्ह मध्ये आहात तुम्ही पण. तर संध्याकाळीच आपण 9 ते 10:30 सेशन्स, असे 2 सेशन्स ठेवणार आहेत, पाऊण पाऊण तासाचे एक तुम्हाला, आणि ते रेकॉर्ड असतात. हा हा, कंटिन्यू मध्ये 2 होतील, पाऊण पाऊण तासाचे 2. आणि प्रत्येक सेशन रेकॉर्ड केलं जातं. त्याचं रेकॉर्डिंग आपण तुमच्यासाठी, तुम्हाला युट्यूबवर सेव्ह करून ठेवलं जातं. युट्यूबवर अनेक प्रकार असतात. फक्त आपल्याला ज्यांना लिंक पाठवली त्यांना दिसतं, अनलिस्टेड केलेलं असतं ते आपल्या टेस्ट सिरीजच्या मुलांनाच दिसतं. काही जे पब्लिक केलेले व्हिडिओ असतात ते आपण विवेकानंद क्लासेसच्या माझ्या चॅनलवर पहा तुम्ही. पब्लिक केलेले व्हिडिओ फ्री फॉर ऑल असतात आपले. ते जवळपास 500 व्हिडिओ फ्री फॉर ऑल आहेत, आणि 1000 व्हिडिओ जे अनलिस्टेड आहेत, जे फक्त मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी, तुमच्या सर्वांसाठी अवेलेबल करून देत असतो. संध्याकाळीच असणार आहे. आणि जे तुम्हाला सकाळी जे म्हटलात ना, सकाळचं सेशन असणार आहे, पण ते ज्या दिवशी जाहिरात येईल तेव्हा सकाळी सकाळी कितीही लवकर जर सेशन. मला माझा प्रश्न तोच होता की बोलणं जर आमचं पॉसिबल झालं नाही तर ते रेकॉर्डिंग राहील का? आम्हाला नंतर येस बघता येईल का? येस येस, रेकॉर्डेड राहील. प्रत्येक सेशन रेकॉर्ड केलं जातं, काळजी करू नका. कारण की तुम्हाला म्हटलं तसं, मी इंग्रजीच्या जवळपास कोरोना काळापासून जवळपास 64 बॅचेस घेतल्यात, आणि त्यातल्या 10 बॅचेस रेकॉर्ड केल्यात. आता 50च्या नंतरच्या सगळ्या 14 बॅचेस रेकॉर्ड केलेले, त्याच्यामुळे रेकॉर्डिंग राहतं. दुसरी गोष्ट, हा ताई तुमचं झालं असेल तर मी तुमचा कॉल ठेवतो. हा, मॅडमच्या नंबरवर तुम्ही केलाय. तर ताईंचा छान प्रश्न होता, रेकॉर्डिंग राहतं का? रेकॉर्डिंग, प्रत्येक सेशन रेकॉर्ड केलं जातं, रेकॉर्डिंग राहतं. दुसरी गोष्ट तुम्हाला असं सांगायचं होतं की रेकॉर्डिंगचे व्हिडिओज आहेत ना, महाराष्ट्र राज्याचा जो पूर्ण सिलेबस आहे, म्हणजे तुमचं इतिहास असेल तर इतिहासाचा 5वी इतिहास, 6वी 7वी 8वी 9वी 10वी 11वी 12वी, भूगोल, विज्ञान आणि गणित, या सिलेबसचे पूर्ण व्हिडिओज आहेत. आणि महत्वाचं म्हणजे एकदम हाय क्वालिटीमध्ये, चांगल्या क्वालिटीमध्ये. म्हणजे मी शिकवतो ते तर आहेतच, त्यात असणारच, ते आपण करूच. पण स्पेशली महाराष्ट्रानं जे साईड एक दिलेली आहे शिक्षकांसाठी, ते बरेच शिक्षक वापरतात जे जिज्ञासू आहेत, ते त्याच्यावर संपूर्ण सिलेबस डिजिटल मध्ये रेकॉर्ड केलेलं आहे बरं का, ऑडिओ व्हिडिओ. ते तुम्हाला मी पाठवून देणार आहे, काळजी करू नका. पुस्तक वाचणं होत नाही तर ते एक 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 व्हिडिओ बघा. 4 4 5 5 मिनिटाचे छोटे छोटे व्हिडिओ आहेत. प्रत्येक वर्षाचा, म्हणजे 5वीचा अभ्यास करायचा असेल तर 57 व्हिडिओ, तर 5 5 मिनिटाचे. 2 3 दिवस बसलात 5वीसाठी, एक दिवस बसलात तर एका दिवसात 5वी होऊन जातं, 6वी एका दिवसात, 7वी 7 8 दिवसात तुमचं इतिहास भूगोल छान अभ्यास होतो. पण बसावं लागतं 5 5 तास तरी. तर ते रेकॉर्डिंग पण आहे, दररोजचे सेशन्स पण रेकॉर्ड केले जातात, त्याची काळजी करू नका. मायनॉरिटीचं झालंय सर. हा, बीसीए, बीसीए वाल्यांनी टीआयटी पास आहे, ठेवा. टीआयटी पास आहे म्हणूच नका, टीआयटी पास नापास नसतं, टीआयटी सगळेच पास आहेत. 1 मार्क असलेला पण आणि 192 मार्क असलेला पण. त्यांना सगळ्यांनी, त्यांना 1 ते 8 शिक्षक व्हायचं असेल तर 100% तुम्ही हे करून टाका, 100% परीक्षा देऊन टाका, त्याच्यात काही वाद नाही. टीईटीचे क्लास कधी चालू? आजपासून चालू झाले असं समजा. हो, तुम्ही, हा बघा, ते माझ्या फोन पे वर हाय केलं ताईने, तुम्ही बिनधास्त त्याच्यावर पेमेंट करू शकता माझ्या नंबरवर पण. मॅडमचा नंबर आहे खास, खरं तर क्लासचा नंबर, क्लासच्या मालकीन मॅडम आहेत, राम शेप सर फक्त मीडिएटर आहेत, तुमच्या सेवेसाठी उपलब्ध असणार. मालकीन मॅडम आहेत. तर मॅडम म्हणजे ते माझेच मिसेस आहेत, असं काही नाही, वेगळं कोण नाही. पण त्यांच्याच नावानं सगळं आहे, तर आपण ऍज अ टीचर म्हणून आपण काम करतो असं. बाकीचं मॅनेजमेंट त्यांचंच आहे. टीईटीचे क्लास कधी? आजपासून सुरू झाले असं समजा. आपण जास्तीत जास्त ऍडमिशन साठी 100, ज्या दिवशी पूर्ण होतील, आज उद्या परवा झाले तर लगेच चालू करू. जास्तीत जास्त 17 तारीख होईल, 17 तारखेला आपण चालू करू सेशन. आजपासून चालू केलेत असं समजा तुम्ही. सिलेबस आणि सब्जेक्ट कोणते असतील सर्व डिटेल्स मी लाईव्ह सेशन मध्ये सांगत असतो. आपल्या युट्यूब चॅनलला भेट द्या, तिथं पण सिलेबस, सब्जेक्ट,
कोणते पुस्तक वापरायचे हे डिटेल्स मध्ये तिथं पण मी सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा सांगणार आहे. आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय टीईटी कोण द्यायची, टेस्ट सिरीज काय आहे, टेस्ट सिरीजच्या मुलांना का फ्री असतं, किती फीस आहे, या गोष्टी आपल्या सध्या चर्चेच्या झालेल्या आहेत, हे का. टीईटी पास करून केव्हाही त्या मायनॉरिटीच्या टीचरनी तुम्ही द्या, पण मायनॉरिटीला नाही सध्या सूट दिली, तर परीक्षा द्या. मायनॉरिटी वाल्यांनी खूप आनंदात राहू नका. माझी नियुक्ती 9-10 झाली, हे झालंय सर. आता तुमचे पैसे कोणत्या नंबरवर पाठवायचे, कोणत्याही पाठवा, तसं काय नसतं. मॅडमच्या नंबरवर पाठवा, तर मला त्यांचं स्कॅनर वगैरे ग्रुपला पाठवून देत. पैसे कोणत्या नंबरवर पाठवायचे आहेत सर, तर मला त्यांचा नंबर दिलेला आहे मी एकदा चॅट बॉक्स मध्ये. बर, स्कॅनर पाठवून देतो. बर, स्क्रीनशॉट पण पाठवून द्या. ज्या नंबरवर केले त्याच नंबरवर स्क्रीनशॉट पाठवा. माझी नेमणूक 21 जानेवारी 2013 ची आहे. ट्रिब्युनल सोलापूर निकाल माझ्या बाजूने आहे. हायकोर्टने मॅटर चालू आहे. पण परीक्षा द्या तुम्ही. सेफ आहेत सध्या तरी, पण परीक्षा द्या. हा, माझा मित्र पण असाच एक पात्र आहे, पगार चालू आहे, आणि त्याला हायकोर्ट औरंगाबाद म्हणजे आताचं छत्रपती संभाजीनगर यांनी निर्णय दिला की तुम्ही पास फाटी येते कंपल्सरी आहे, असं त्यांना त्यांच्या हायकोर्टनं दिलं. तुमच्या हायकोर्टनं तुमच्या बाजूने निर्णय दिल्यामुळे तुम्ही सेफ. हायकोर्टात मॅटर चालू, पुन्हा मॅटर जर बदललं तर पुन्हा पात्रता नाही म्हणल्यास अवघड व्हायचं. परीक्षा द्या. पास नापास नंतर बघू आपण. बरं, कमलाकर पाटील मेसेज करा, नाव पण खाली टाका तुम्ही. सर क्लास जॉईन करायचं आहे, बिंदास जॉईन करा. तुम्हाला त्यांचा नंबर मी दिलेला आहे. हा, पूजा प्रभाकर बडे नाव, यस यस त्यांचंच नाव येते, बरोबर आहे तुमचं नाव जे येते ते. मला टेस्ट सिरीज जॉईन साठी स्कॅनर पाठवा. स्कॅनर नंबर पाठवलाय, स्कॅनर ग्रुपवर पाठवतो. मला टेस्ट, बर, काही जण माझ्या नंबरवर पण पेमेंट येते, काय हरकत नाही, पण मॅडमच्या नंबरवर करावं. मला टेस्ट सिरीज जॉईन साठी स्कॅनर, ओके ओके. व्हॉट्सअप करा तुम्ही त्या नंबरवर. थोडी जागा बदलतो म्हणजे तुम्हाला मॅडमचा नंबर दिसेल ना, स्कॅनर नाही दिसलं तर. फळ्याकडली व्हाईट बोर्ड कधी तुमच्या त्या नंबरची लई हे चाललंय ना तुमचं. हे नंबर 88 उलटा झाला, उलटा दिसत नाही ना, सव्वाशे दिसते मला, उलट दिसतंय. तुम्हाला सव्वाशे दिसते का उलट दिसते बघा एकदा. 88-06-59-70-47 या नंबरवर तुम्ही बिनधास्त हे करा. मॅडमचा नंबर आहे तो. असो, किती 40, 9:40 ला आज थांबणार होतो, 45 झाले, तरी आज 5 मिनिटं अजून थांबूया. याच नंबरवर पेमेंट केल्यास पूजा प्रभाकर बडे असं नाव येत असेल तर नाव कन्फर्म करा, पेमेंट करा. पूजा मॅडम इकडे जरा नंबर बघा, हे तुमचंच आहे का? बरोबर आहे, 88-06-59-70-47. बायकोचा नंबर पाठ नसल्यास पुन्हा अजून बायको भांडायची. पाठ आहे. असो, मजाकचा विषय इथं संपतो. पण तुमचे जे प्रश्न आहेत खरंच खूप छान आहेत. वरिष्ठ वेतन श्रेणी फीस भरली होती. वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी भरली होती, पे केले आहेत सर. स्क्रीनशॉट पाठवा. त्याच नंबरवर पाठवा स्क्रीनशॉट, त्या नंबर ते बरोबर जॉईन करून घेतील. आय एम ग्रॅज्युएट टीचर. पर काय म्हणते तुमचं, मॅडम तुमचा मोबाईल घ्या, तुम्ही चेक करायला. मोबाईल नंबर रिपीट करा. हा नंबर दिसत नाही का तुम्ही, हा नंबर एकदा बघा तुमच्या चालू आहे तिथं. नंबर उलट दिसतोय का सव्वाशे दिसतोय बघा. 88-06-59-70-47. बर, आय हॅव सेंड मनी, ओके. स्क्रीनशॉट स्क्रीनशॉट त्याच्यावर. सर झूम वरच सेशन होतील का? हो, झूम वरच होतात आपले, आणि रेकॉर्ड पण केले जातात. तुमचं माईक चालू करता येतं इथून मला. सर्वांचेच माईक चालू केलं तर गडबड होते, म्हणून मी करत नाही. लाईव्ह सेशन मध्ये वगैरे डाऊट असतं ना, तर डाऊट शब्द टाकायला सांगतो मी. त्यावेळेस मी काय करत असतो, तर डाऊट तुमचा क्लिअर करण्यासाठी तुमचं माईक अनम्यूट करतो. त्याच्यामुळं काही विषय नाही, तिथं तुमचं होऊन जाईल. झूम वरच आपण घेतो सर्व. युट्यूबला आपण टाकून देतो रेकॉर्डिंग, ते रेकॉर्डिंग असतं तुमच्यासाठीच टाकून देतो, ते खास अनलिस्टेड असतं. पब्लिक सगळेच नाहीत करत, काही व्हिडिओ आपण पब्लिक करतो बरं का, कारण की लोकांना माहित व्हावं.
की सर क्लास घ्यायलेत किंवा सरांचे क्लास चालू आहेत म्हणून ते आपण करतो सर्वांचे नाही. ज्यांनी केलेले आहे ती माफ करते आणि फर्स्ट पेमेंट केलेली आहे. बर, ज्यांनी फीस पे केलेली आहे त्यांनी काळजी करू नका. मॅडमच्या नंबरवर तुम्ही फीस पे केल्या स्क्रीनशॉट पण पाठवा, माझ्या नंबरवर पाठवलं तरी चालेल. तर माझा प्रश्न असा आहे की परीक्षा फ्री आहे का? परीक्षा कशी फ्री असते? तर माझा प्रश्न असा आहे, परीक्षा फ्री आहे का? परीक्षेला 1000 रुपये फीस असते. टीईटीच्या परीक्षेला एक पेपर द्यायचा असल्यास, 2 असल्यास 1200 असते. आपली टेस्ट सिरीज जी आहे त्या टेस्ट सिरीजच्या ग्रुपला जॉईन होण्यासाठी 499 रुपये फीस असेल. आणि टीईटीची परीक्षा गव्हर्नमेंटची देण्यासाठी त्याला 1000 रुपये फीस असते एक पेपरला. 2 पेपर एकत्र द्यायचे असले तर 1200 काहीतरी असते. मॅडमचा नंबर पाठवलाय. हा, झूम सेशन होतील का? सगळी झूम सेशन होतील असंच नियोजन आहे. कारण की युट्यूबला लाईव्ह जर घेतलं तर थोडस प्रॉब्लेम असा येतो की मुलांना हे कळत नाही, त्यांचं अनम्यूट करता येत नाही, फक्त त्यांना चॅटिंग करता येतं, प्रश्न विचारता येत नाहीत, बोलता येत नाही. त्यामुळे आपण युट्यूब लाईव्ह घेत नाहीत. लाईव्ह घेतलेस तर उलट फायदा त्यात आमचा जास्त आहे, परंतु तसं आपण करत नाही. आपण खरं तर तुम्हाला प्रामाणिक उद्देश सांगितला की फायद्यासाठी करत नाहीत, पण फ्री करतायत म्हणून आपल्याला आपली किंमत कवडी मोल करू नये म्हणून ते 499 रुपये आपण ठेवलेलं असतं. बाकी काय नाही. ते काही माझे एकट्याचं नाही. तो मला मला त्यातलं 1 रुपया नको आहे, कारण की माझं सगळं देवाण चांगले केलंय असं मला वाटतं. मॅडम आणि मॅडमची जी टीम आहे त्यांच्यासाठी ती कॉन्ट्रीब्युशन तुम्हाला प्रोत्साहनपर आपण त्यांना देतो. सर कोणता चॅनलचं नाव सांगा? विवेकानंद क्लासेस असं नाव आहे. राम शेप सर सर्च करा, तुम्हाला येऊन जाईल. राम शेप, RAM, राम, SHEP शेप सर्च करा युट्यूबला, तुम्हाला मिळून जाईल. सर काइंडली सेंड स्कॅनर, या नंबरवर हे करून टाका, मॅडम तुम्हाला स्कॅनर पाठवून देते. मॅडम ग्रुपवर पण पाठवून देतील त्याच्यानंतर, किंवा मी पाठवून देईल. कोणतं पुस्तक घ्यावं? सध्या पुस्तक घ्यायची घाई करू नका. तुम्हाला पुस्तक वगैरे सर्व सांगितलं जाईल, काळजी करू नका. उद्याच्या सेशन हवं तर आपण पुन्हा पुस्तकांवर वगैरे घेऊया. बर, याच नंबरवर केलं तरी चालेल. माझा नंबर तर सर्वांकडेच आहे असं माझं म्हणणं आहे. नाही, बर. सर माझं आन्सर कारण मी पण ऑनलाईन क्लास घेतो स्पीकिंगचे. माझी बॅच आहे 10 ते 11, म्हणून आधी प्लीज मला आन्सर करा. रात्री क्लास आहे म्हटलं मी, संध्याकाळी 9 ते 10:30 आपला टीईटीचा. सचिन सर, त्याच्यामुळे काळजी करू नका. त्या वेळेचं तुम्हाला सांगितलं, संध्याकाळची वेळ निवांत असते. मला पण दिवसभर स्कूल, पुन्हा माझे वैयक्तिक काम, लेकरं बाळ सांभाळून, सगळं संसार सांभाळून, थोडीशी नेशन बिल्डर म्हणून आपल्याला ही BEd ला मी शिकवलं 5 वर्ष, त्याच्यामुळं वाटतं ती ही करावं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी जवळपास 8 वर्ष पुण्यात राहून अभ्यास केला. त्या अभ्यासाचं चीज कुठंतरी व्हावं, टीईटी CTETच्या मुलांना शिकवल्यास त्यांना फायदा व्हावा, या उद्देशाने आपण ते करतो. वेळेचं काय काळजी करू नका. सर्वांना वेळ संध्याकाळी 9 ते 10:30 असणार आहे. 2014ची टेट पास आहे, पुन्हा द्यावी लागेल का? काही गरज नाही. अगोदर 8 होती, ती 5 वर्ष 7 वर्ष, एकदा पास झालं की आता आयुष्यभर पास, असं सध्या तरी दिलेलं आहे. सराव म्हणून पल्लवी द्यायची असेल तर देऊ शकता. 1 ते 5 साठी पेपर 1 असतो, 6 ते 8 साठी पेपर 2 असतो. बर, आता बऱ्यापैकी सर्वांचे प्रश्न झालेत आणि आजचा वेळ पण खरं तर होऊन गेलाय. उद्याच्याला पुन्हा अभ्यासावर चर्चा करूया. सर कितवीचा क्लास? टीईटीचा क्लास कितवीचा, पहिली दुसरीचा नाही. टीईटीचा क्लास ची मुलं, ची मुलं, अपियर असलेली, पूर्ण झालेली, मास्टर असलेली, जिल्हा परिषदले शिक्षक आहात, 8वी पर्यंत शिक्षक आहात, वय 53च्या अलीकडे आहे, त्या सर्वांसाठीचा क्लास. रात्री 9 ते 10:30 असणारे, रोज पाऊण पाऊण तासाचे 2 सेशन्स. मी एकटाच सगळे घेणार नाही.
मी त्यातला काही भाग घेत असतो, बाकीचे टीचर्स त्यांचे त्यांचे सब्जेक्ट स्पेशलिस्ट घेत असतात. माझं MA इंग्लिश आणि MA हिस्ट्री झाल्यामुळे मी इतिहास, भूगोल आणि इंग्रजी, मानसशास्त्र एक माझ्याकडे जर आलं तर ते एवढंच घेत असतो आपण. आणि पहिले 100 विद्यार्थी झाले की बॅच पहिली हाऊसफुल, नंतर 999 आपण करून टाकू. उद्याच्याला आपण अभ्यासक्रमावर चर्चा करू. उद्याच्याला सेशन असेल सर्वांसाठी, आपण उद्याचं सेशन पण आजच्या सारखंच फ्री ठेवूया. बीएड आहे पण पदवीधर, बीएड पदवीधरांना पण 6वी ते 8वी शिक्षक होता येतं, त्यांनी टीईटी पेपर देऊन द्यावं. बरं, आता 10 वाजत आलेत हा, आणि ही सराव तुम्हाला पावा. प्रायमरीला 1 ते 5 ला होता येत नाही फक्त बीएड वाल्यांना, तर पाचवीचं काय करायचं? पाचवीचा क्लास कधी आहे? काय मला काय ते तुमचं बाकीचं माहित नाही, ते मॅडमला विचारू शकता तुम्ही. हा, मी आता जे बोलतोय ते शिक्षकांसाठी, भावी शिक्षकांसाठी बोलतो. बीएड आहे, पदवीधर आहे, टीचर कोणता पेपर देऊ? प्रायमरीला अपॉइंटमेंट आहे, पेपर नंबर 2 द्या. चला, आजच्यासाठी थांबूया, उद्देशाला भेटूया. तोपर्यंत बाय बाय, सी टेक केअर, गुड नाईट असं म्हणण्यासाठी तुम्हाला सर्वांची माईक 1 मिनिटासाठी चालू करून देतो आणि ही मीटिंग एंड करतो. बाय बाय, सी टेक केअर, गुड नाईट. बघा, माईक चालू झाले का तुमचे सर्वांचे? गुड नाईट म्हणा, गुड नाईट म्हणा. चला सर्वांनी गुड नाईट करा. गुड नाईट सर. ओके ओके, गुड नाईट. गुड नाईट सर. गुड नाईट. चला, गुड नाईट. थँक यू सर. थँक यू सो आता मच. मीटिंग एंड करू गुड नाईट. सर्वांसाठी.